मंडळी, सध्याच्या काळात लोकांना लवकर श्रीमंत होण्याची फार गडबड झालेली आहे। सगळ्यांना वाटतं की आमच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, भरपूर श्रीमंती, जमीन जुमला, दाग दागिने सगळं काही असलं पाहिजे आणि सगळं आम्हाला एका रात्रीत भेटलं पाहिजे, म्हणजे आम्ही एका रात्री श्रीमंत झालो पाहिजे। आणि त्याच्यासाठी ते गुप्तधनाचा पर्याय निवडतात। त्यांना वाटतं आम्हाला गुप्तधन सापडलं की आम्ही लगेच श्रीमंत होऊ, परंतु गुप्तधन सगळ्यांना सापडत नाही मंडळी। गुप्तधन सगळ्यांच्या नशिबात नसतं। जे लोक गुप्तधनाच्या जीवावर श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत आहेत ना, त्या लोकांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गुप्तधन कुठे असतं, गुप्तधन कसं सापडायचं, गुप्तधन कोणाला कळतं, गुप्तधन कोणाला दिसतं आणि गुप्तधन तुमच्या नशिबात आहे का नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि नेमकं खरं परिस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि आपल्या शास्त्रामध्ये त्याचे काही पुरावे आहेत का। हो मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारख्या पवित्र ग्रंथामध्ये गुप्तधनाबद्दल काही उल्लेख केलेले आहेत, ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल, गुप्तधन जर तुमच्या नशिबात तुम्हाला मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा। या व्हिडिओतून मी सगळ्या रहस्याचा उलगडा केलेला आहे। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या समाजामध्ये दोन वर्ग आहेत। एक वर्ग कष्ट करणारा आणि दुसरा वर्ग आयत्या धनावर नागोबा। म्हणजे काय, आयतं धन मिळालं की लवकर श्रीमंत होणार। काय होतं, पूर्वीच्या काळी लोकांकडे भरपूर पैसा होता आणि तो पैसा ठेवण्यासाठी, संपत्ती धन ठेवण्यासाठी त्यांच्या काळात बँका नव्हत्या। तर मग ते काय करायचे, त्यांच्याकडे असलेलं धन, त्यांच्याकडे असलेला पैसा ते जमिनीत पुरून ठेवायचे आणि मग ज्यानं पुरून ठेवलंय तो माणूस मरून जायचा, मग ते गुप्तधन तसंच जमिनीत राहायचं। मग कालांतराने जर कोणी खांदलं, कोणी खोदकाम केलं तर त्याला ते सापडायचं, म्हणजे काय, गुप्तधन, त्यालाच गुप्तधन म्हणतात। मग या गुप्तधनाच्या जीवावरच काही लोक उड्या मारत आहेत। त्यांना वाटतं आम्हाला कुठेतरी गुप्तधन सापडल आणि आम्ही श्रीमंत हो। परंतु मंडळी, मुळामध्ये गुप्तधन काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे, ते कुठे असतं हे बी समजून घेणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळी लोक जमिनीमध्ये धन ठेवत होते, आता ठेवण्याच्या काही विधी होत्या, काही तंत्रमंत्र होते, त्या तंत्रमंत्राच्या आधारावर ते जमिनीमध्ये गुप्तधन ठेवत होते। मग काही लोकांना काही अपेक्षा असते की आम्हाला गुप्तधन मिळालं पाहिजे, परंतु मंडळी, गुप्तधन सगळ्यांना मिळत नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामध्ये या गुप्तधनाचे काही उल्लेख केलेले। मुळामध्ये गुप्तधन कोणाला मिळतं, कसं मिळतं, कुठे असतं हे आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पहिले जाणून घेऊ आणि नंतर मग आपण गुप्तधनावर चर्चा करू। तर मंडळी, ज्ञानेश्वरीसारख्या पवित्र ग्रंथामध्ये गुप्तधन कोणाला मिळतं आणि ते कोणाच्या नशिबात असतं याचे उल्लेख आलेले, मग ते मी तुम्हाला सांगतो। जर ज्ञानेश्वर महाराजांना गुप्तधन मान्य असेल, गुप्तधन मिळतं हे जर माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा गुप्तधन मिळू शकतं, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले 3 गुण तुमच्यात असले पाहिजे। मग कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत, ज्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला गुप्तधन सापडेल। तर पहिली गोष्ट आहे नशीब, दैव। दैव नशिबात जर असेल तर तुमच्या घरपोच तुम्हाला गुप्तधन मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायाळू माणूस। पायाळू माणूस असेल तर त्यालाही गुप्तधन सापडतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिव्यांजन नावाचं एक औषध असलं पाहिजे। या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला गुप्तधन सापडेल। बरं, याचे उल्लेख सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या आणि 6व्या अध्यायामध्ये केलेले आहेत। बघा, ओव्या सांगतो मी, तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या। तेथ सदैवानी पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी आवळीळा पाताळ धनी। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, सदैव आणि पायाळा, दैववान असला पाहिजे, पायाळू असला पाहिजे आणि त्याच्या डोळ्यामध्ये दिव्याचं अंजन असलं पाहिजे, दिव्य अंजन असलं पाहिजे, मग त्याला ते गुप्तधन सापडतं। बरं, मग दुसरी ओवी काय सांगती, जे पाताळीचेही निदान, दावील किर अंजन, वरी होवा वेलोचन पायाळाचे। पुन्हा एक ओवी, जैसे डोळ्या अंजन भेटे, त्यावेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी। म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, माणसाचं नशीब बलवत्तर पाहिजे, त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन पाहिजे आणि तो माणूस पायाळू पाहिजे। या 3 गोष्टी जर त्या माणसात असल्या की त्याला गुप्तधन सापडतं। कुठलीही तंत्रमंत्र करण्याची गरज नाही। काही लोकांना वाटतं की आम्ही एखाद्या मांत्रिकाला बोलू, एखाद्या याला बोलू, एखाद्या त्याला बोलू, पण गुप्तधन असं प्रत्येकाच्या नशिबात नसतं मंडळी। तर हे गुप्तधन मिळवण्यासाठी पहिली गोष्ट, माणूस पायाळू पाहिजे। आता हे पायाळू माणूस कसा ओळखायचा,
ज्याचा जन्म पहिल्यांदा पायापासून झालेला आहे, आईच्या उदरातून येताना पायापासून ज्या माणसाची सुरुवात झालेली तो पायाळू असतो. या पायाळू माणसाला ते गुप्तधन कळत असतं. जमिनीतलं धन दिसतं, पाताळ धनी जमिनीतलं धन त्या पायाळू माणसाला दिसतं. आणि त्या पायाळू माणसाच्या जर नशिबात असेल आणि त्याच्या डोळ्यामध्ये जर दिव्यांजन असेल तर त्याला ते गुप्तधन सापडतं. म्हणून लक्षात घ्या मंडळी, गुप्तधन कोणाला मिळतं ते मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीसारख्या पवित्र ग्रंथातून सांगितलं. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट माध्यमातून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.